मंडळी, फेकून देणाऱ्या वांग्यापासून बनवूया आज मस्त झणझणीत वांग. आपण सुकल्यानंतर वांग तर फेकून देतो. वांगे फेकून देण्यापेक्षा असं एकदा नक्की तुम्ही रेसिपी बनवून बघा, खूप छान होते. मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. साईडचं काय नाही, सुकल्याला जर आपल्याला वांग खूप दिवसाचं राहिल्यानंतर असं वेगळं चव जरा वेगळी येते. मी त्यासाठी एक टिप्स सांगितले, नक्की तुम्ही कराच. ते वांग असं तुम्ही केल्यानंतर अजिबात चव बिघडणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता, मी या पद्धतीने 4 भागाचे आपण भरूनच वांग करणार आहोत. चला, या पद्धतीने मी पूर्णपणे वांग्याची पूर्ण कापून घेत असते. त्याच्यावरचे सगळे ते सुकलेले हिरवा दिसतंय ना, ते सगळंच ते साल काढून घ्यायचे आणि फक्त देठ ठेवायची. पुन्हा त्या पद्धतीने मी 4 भागामध्ये कापून घेतले. वांग मस्त खळाखळा धुवून घेऊया पाण्यानं. धुवून घेतल्यानंतर पाणी काढून घेऊया. प्लेटमध्ये काय नाही, आपल्या घरातलं आहे त्या साहित्यामध्ये बनवूया. शेंगदाण्याचं कूट, हळद, काळा मसाला, लाल मसाला, थोडासा चिकन मसाला, लसूण, कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट घेऊया. शेंगदाण्याचं कूट घेऊया. यामध्ये पद्धतीने थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेऊया. थोडंसं घट्ट घ्यायचं, म्हणताना आपलं सारण आताच बाहेर पातळ केल्यानंतर आपलं सारण वांग्याच्या बाहेर येण्यात हे होते, म्हणून तुम्हाला ही टिप्स सांगत आहे. आता पूर्णपणे मी वांगे असं या पद्धतीने भरून घेणार आहे. तुम्ही एकदा असं वांग बनवून बघा. तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने मी वांगे पूर्णपणे सगळे भरून घेत आहे. होईल थोडं दाबून दाबून गच्च भरायचं, म्हणताना आपण थोडंसं मीडियम आणि पातळ करणार. तुम्हाला सुकं करायचं राहिलं तर तुम्ही करू शकता. मी मीडियम पातळ, लय पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही भाजी बनवणार आहे. चपाती भात आणि भाकरी संग पण खाता यावं त्या पद्धतीने मी बनवणार आहे. ह्या पद्धतीने दाबून दाबून सगळं सारण आत भरून घेतलं. आता वांग्याच्या ह्या पद्धतीने तुम्ही भरून घ्या तुम्ही पण. चला, म्हणजे आता वांगे सगळे भरून झालेत. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा वांग फेकून देणार आहे, पण न फेकून देता एकदा असं भाजी बनवून बघा, खूप छान होते आणि चवीला पण मस्त होते. आणि नंतर सांगते मी टिप्स मी ह्याच्यामध्ये काय घालणार आहे. चला, तुम्ही पाहू शकता, हे जर मी पेस्ट वगैरे करून घेतले. आता गॅसवर ठेवले कढई, मस्त एक मापात एकच माप घालून मी वांग बनवणार आहे. आणि तुम्ही तरी पण बघू शकता, तरी पण एकच माप तेल घातले मी. छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक एक वांगे सगळे घालून घ्यायचं. मस्त तेल गरम झाल्यानंतरच थोडंसं उलटणं थोडंसं सगळीकडे ढवळून घ्यायचं, म्हणतं ना आपलं वांग चिटकत नाही. आता या पद्धतीने मी सगळे वांगे घालून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, थोडंसं सारण राहिलेलं ते ताटात आता राहिलेलं, त्याच्यामध्येच मी ताट ते धुवून थोडंसं पाणी दुसरीकडे गॅसवर गरम व्हायण्यासाठी ठेवले आहे. त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता, मस्त वाफलं गेलं वांग. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही वांग बनवा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये थोडंसं मी चिंच घालणार आहे. चिंच घातल्यामुळे काय होतं, आपल्याला थोडंसं वांग खूप दिवसाचं राहिल्यानंतर असं वेगळी चव लागते. चिंच घातल्यानंतर अजिबात लागणार नाही, ह्याची काळजी घ्या तुम्ही एकदा बनवून तर बघा. या पद्धतीने न चुकता तुम्ही असंच या पद्धतीने वांग बनवणार. थोडंसं मी चिंच साईडला भिजू घातलं, त्यात एक 15-20 मिनिटानंतर छान बारीक गॅसवर तुम्ही पाहू शकता आपला तर वांगे छान मस्त हे झाले. तिकडं पाणी पण कडकडीत गरम झालं आहे. थोडंसं आता ते चिंच घालून घेते मी. थोडंसं घालते, 1 चमचाभर, लई नाही. तुम्हाला कम जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आंबटसाठी. मी फक्त याची चव वेगळी येते म्हणून असं घातल्यानंतर चव आहे तसं वांग्याची टिकायला मदत होते. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा वांग बनवून बघा. पाहू शकता, आता मग आपलं पाणी पण छान गरम झालं. ते पाण्यात वांग पण छान मस्त आपलं चिंचाचं पाणी ओतून गेलं, सगळे झाले. पाणी पण मस्त गरम झालं. पूर्ण पाणी कम जास्त तुम्हाला पातळ लागेल तसं तुम्ही बनवू शकता. या पद्धतीने पूर्ण आता उकळी येऊन देते मी. मस्त एक झाकण वाफ काढते. तुम्ही पाहू शकता किती छान, तरी एकच मापामध्ये मी बनवले. मस्त फेकून देणाऱ्या वांग्यापासून मस्त झणझणीत. लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा मंडळी आवडल्यास व्हिडिओ. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. उद्या भेटूया मंडळी.